माझ्या नवीन यूट्यूब चॅनल पाण्याचा शोध याच्यावर सर्व सबस्क्रायबर बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत. मी नवीन चॅनल मराठी भाषेतून जो ओपन केलेला आहे त्याच्यामधून काही 2-3 शॉर्ट व्हिडिओ आणि एक लॉंग व्हिडिओ मी टाकला होता. त्याला चांगला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि सगळ्या ज्या लोकांनी पाहिलं सगळ्याचं खूप खूप धन्यवाद. आणि हा मराठीतून चॅनल असल्यामुळे याच्यात पहिल्यापासून माहिती भूजलविषयी मी टाकणार आहे. तर एक कॉमेंट होतं की क्रॉस कसे काढतात याच्यानंतरचा व्हिडिओ राहील. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे का रॉड कशा पद्धतीने धरतात आणि रॉड कशाचे पाहिजे. हे झाल्यानंतर आजचा व्हिडिओ आहे की लाईन, कोरडी लाईन, साचलेलं पाणी आणि जास्त पाण्याची लाईन याच्यामधला फरक कशाने समजू शकतो. तर जास्त पाण्याची लाईन कशी समजू शकते हे मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की त्याला लांबून रॉड जर आकर्षित करीत असताना तर ती मोठी लाईन आहे, हे 100% प्रमाण आहे. पण त्याचा खोलीचा अंदाज आपल्याला परफेक्ट नाही लावता येत आणि जी परिस्थिती आपण जेव्हा पॉईंट काढतो तेव्हाची परिस्थिती बोर घेतल्याबरोबर बी कधी कधी त्या जागेची बदलती म्हणजे पाणी प्रेशर नाही दाखवतं, पण एक तर ती गाडी त्या पाण्याला दाबून टाकती किंवा ते पाणी थोड्या टायमासाठीच वाहतं असतं आणि ते संपून जातं. अशी बी कधी कधी परिस्थिती समोर येते. परंतु जे वॉटर डिवायनर आहे त्याला तर ते पाणी वाहतच समजतं, कारण काही काही पाणी 1 दिवसासाठी वाहतं, काही काही पाणी 1 घंट्यासाठी वाहतं, काही काही पाणी अर्ध्या घंट्यासाठी सुद्धा वाहत असतं आणि ते रॉड मशीनद्वारे ते वाहतच दाखवतं. त्याच्यामुळे सुद्धा बोर घेताना ती जागेमध्ये शेतकरी फसतो आणि त्याचे पैसे जातात. तर त्याला तर वॉटर डिवायनर बी काही करू शकत नाही, कारण त्याला सगळे प्रयोग वाहतच दाखवत असतील. तरी त्याच्यामधला जे साचलेलं पाणी आणि वाहतं पाणी आणि एकदम कोरडी लाईन याच्यामधला आज व्हिडिओ राहीन. फरक याच्यामध्ये काय काय फरक असतं, रॉड काय काय फरक दाखवतं ते व्हिडिओ राहीन आज. तर सगळ्यात प्रथम अशी लाईनकडे जाऊ आपण. आमची विहीर आहे इथे जवळ आणि त्याच्यातून एक आडवा बोर आलेला आहे आणि तो वाहत नाही, पण विहिरीत दुसऱ्या बोरचं पाणी टाकल्यामुळे त्याच्यात सध्या पाणी येते आडव्या बोरमध्ये. त्याच्यामुळे 100% माहीत आहे आपल्याला हे आडवा बोर आहे आणि याच्यामध्ये पाणी नुसतं साचलेलं आहे. आणि एक अशी लाईन आहे की ती 100% कोरडीच आहे, त्याचे पूर्ण लक्षणे कोरडी लाईनीचे लक्षणे आहेत तशी बी आहे. आणि एकदम भरलेली लाईन अशी दाखवू राहिलेली ना, अशा पॉईंटला पाणी बी लागतात अशी बी लाईन आपल्याजवळ आहे. तर ह्या तिन्ही लाईनीमध्ये काय फरक आहे त्या बाबतीत आजचा व्हिडिओ राहील. तर सर्व सबस्क्रायबर बांधवाला विनंती आहे का व्हिडिओ संपूर्ण पाहणे. ज्याला भूजलविषयी माहिती पाहिजे, ज्या शेतकऱ्याला, काही शेतकरी कोणाला दाखवित नाही, परंतु ही माहिती घेऊन जरी त्यांना कोणाला दाखवायचं नसलं तरी ही माहिती घेऊन जर त्यांनी बोर जर घेतला तर त्याचा 100% फायदा होऊ शकतो. आणि त्यांनी जर चांगल्याच मशीनीद्वारे जर बोर घेतला तर त्याचा चांगला फायदा बी होऊ शकतो. पण ज्याला नाहीच घ्यायचं असलं त्याच्यासाठी हे व्हिडिओ खूप चांगले आहे. तर सुरुवात करूया व्हिडिओला. तर ही विहीर आहे आमची जुनी आणि याच्यामधला असा एक आडवा बोर आहे का त्याच्यामध्ये सध्या म्हणजे पूर्वी वाहत होता, पण आता आमच्याकडे पाऊस काळ कमी असल्यामुळे तो सध्या बंद पडलेला आहे. त्याला रॉडनी दाखवून रॉड पुढं आले. समजा ह्या रॉडमध्ये ह्या लाईनीमध्ये पाणी नाही आणि दुसरा आणखीन एक प्रयोग आहे याचा, खाली बसून ही लाईन पाण्याची तर आहे, पर याच्यामध्ये हाताने पायाचा प्रयोग आहे. एक रॉडचा सिंगल रॉडनी ह्या इथून दाखवली रेष मारलेली पहिलीच आणि याचा
हे मुरमामध्ये आडवा बोर घेतलेला आहे, त्याच्यामुळे तो पुढे येऊन रुंद झालेला आहे घुमू. तर त्याची एक इताड सध्या रुंदी दाखवू राहिलेला आहे. आणि हे पाणी वाहतं का नाही वाहतं, एक सिंगल रॉडचा बी प्रयोग आहे, जे नुसतं 2 बोटांनी करायचं आहे. पहिल्याने मी असं पूर्ण हाताने त्याची रुंदी बघितली, पण जर पाणी वाहत असलं तर हे 2 बोट सुद्धा दाखविते, आणि नाही वाहत असलं तर नाही दाखवित. मी 2 बोटांनी पूर्ण त्याच्यामधून आलो, पण रॉड फिरलं नाही. इकडे पहा, दाबून घ्यायचे थोडं. हे झालं साचलेल्या पाण्याची काही लक्षणे. आता दुसऱ्या लाईनीकडे जाणार आहे आपण, जी पाण्याची लाईन आहे, त्याच्यामध्ये चांगलं पाणी आहे. ही चांगल्या पाण्याची लाईन आहे. इकडे पहा, रॉड पाठीमागं गेले आणि पाठीमागच थांबले, आणि त्यांना परत पुढं जरी आणलं आपण तर ते पाठीमागच जातात. आणि त्याच्यावर आपण असं जर चालायचा जरी प्रयत्न केला तर रॉड पाठीमागं जातात. हे तर तुम्हाला पहिले बी मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि त्याची रुंदी पाहू आपण सिंगल रॉडनी, पुन्हा जसं तिथं पाहिलं होतं ना तसं. हे पूर्ण हाताने त्याची रुंदी पाहू पहिले. हे पहा, त्याची रुंदी ती एक इताडच्या पुढं दाखवू राहिलेली आहे. आता 2 बोटांनी पाहू आपण पुन्हा दाबून किती दाखविती. इकडं पहा, इथून दाखवायची सुरुवात केली आहे, आणि इकून बी बघू तर हे नळ पूर्ण भरलेला आहे. त्याच्यामुळं 2 बोटांनी जेव्हा ओढायला लागलो मी, तर रॉड फिरायला लागला. इकडे पहा, तर ही एक वाहत्या पाण्याची, दाबून 2 बोटांनी घेतल्यानंतर ही एक वाहत्या पाण्याची ही निशाणी आहे. तर हा प्रयोग बी शेतकरी करू शकतो. ही झाली पाण्याची लाईन, आणि ही एक लाईन आहे एकदम कोरडी लाईन. हे पहा, रॉड असे सरच्या पोझिशनमध्ये धरल्यावर एकदम झटक्याने मागं जाऊन आणि पुन्हा जोरात स्पीडनं पुढं येणे, म्हणजे ही कोरडी लाईन. आणि कोरड्या लाईनीवर जर आपण असं चालायला लागलो त्याच्यावर, तो रॉड बिलकुलच हालचाल करीत नाही, जसं कशावरच नाही. आपण ही एकदम कोरड्या लाईनची खूण आहे. आणि जी मी बसून सिंगल रॉडनी आणखीन एक दाखवतो. इकडं पहिले त्याची रुंदी पाहू आपण. रुंदी दाखिती अशी पूर्ण जर हात धरतो ना आपण, तेव्हा रुंदी त्याची 1 इतळापेक्षा जास्त आहे. पण 2 बोटाने जमिनीला दाबून जर आपण पुढे आलो तर रॉड काहीच करीत नाही. इकडे पहा, तर ही झाली पाण्याची लाईन, ही कोरडी लाईन, आणि ते साचलेलं पाण्याची लाईन. याच्यामधले असे फरक आहे. जर व्यवस्थित व्हिडिओ बघून जर केलं तर नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि ज्या शेतकऱ्याला हे व्हिडिओ कळला नाही त्यांनी मेसेजद्वारे आम्हाला कळवावे, आम्ही आणखी समजून सांगू. आणि ज्या लोकांनी हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्यांचे खूप खूप धन्यवाद.